राज्यात वाढत्या उष्णतेमुळे सध्या तापमानात प्रचंड वाढ झाल्याचं दिसून येत आहे। विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये तर तापमानाचा पारा 43 अंशांच्या वर गेलाय। येत्या काही दिवसात महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने दिलाय। पुढचे 2 दिवस राज्यातील तापमान 1 ते 2 अंशांपेक्षा वाढणार असल्याची माहितीही हवामान विभागाने दिली आहे। आणि राज्यातल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागानं 17 एप्रिल हा सर्वात उष्ण दिवस ठरणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय। तर 18 आणि 19 एप्रिलला राज्यामध्ये काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। वादळी पावसाची शक्यता आहे। इव्हन अहिल्यानगर इथे सुद्धा तर 18-19 तारखेनंतर वादळी पावसाची शक्यता आहे। त्यामुळं हीट वेव्ह किंवा तापमान जे आहे ते कमी होण्याची चान्सेस आहेत 18-19 तारखेपर्यंत। परंतु 18 तारखेपर्यंत हीट वेव्ह बऱ्याच ठिकाणी आपल्याला दिसून येईल। विदर्भात उन्हाचा तडाखा तीव्र झालाय आणि हवामान विभागाकडून पुढील 8 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय। अकोल्यासह विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ आणि गडचिरोलीत तापमान 42 ते 44 अंश सेल्सिअस इतकं आहे। गेले काही दिवस सातत्याने जाणवत असलेल्या या उकाड्यामुळे विदर्भातील नागरिक हैराण झालेत। नागपूर वेधशाळेच्या अंदाजानुसार येणाऱ्या काही दिवसात तापमान 45 अंशांच्याही वर जाणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातही नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागतायत। पारा 43 अंशांवर पोहोचलाय। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय। पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातही सध्या तापमानात प्रचंड वाढ झाली आहे। जिल्ह्यात तापमानाचा पारा 42 अंशांच्या पार गेलाय। त्यामुळे दुपारच्या सातारा शहरातील नेहमी असणारी वाहतुकीची वर्दळ मंदावलेली आहे। म्हणूनच प्रशासनानं नागरिकांना दुपारच्या सुमारास घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलंय। सातारा जिल्ह्यात उष्णतेचा कहर वाढत चालला असल्यामुळं नागरिक हैराण झाले आहेत। सातत्याने तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असल्यामुळं मोठ्या प्रमाणावर नागरिकांना उष्णतेचा झळा देखील बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या साताऱ्यातील कोळीनाका परिसरामध्ये आहे। तुम्ही पाहू शकता हा संपूर्ण वर्दळीचा चौक म्हणून हा मानला जातो। सर्वात महत्त्वाचा साताऱ्यातील चारही बाजूंना जोडणारा हा चौक आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वर्दळ ही कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। तापमान सातत्यानं वाढ होत असल्याने जनजीवन संपूर्ण विस्कळीत झालं आहे। सातारा जिल्ह्यात प्रचंड उकाडा देखील जाणवत आहे। तापमानाचा पारा देखील साताऱ्यात 41 अंशावर जाऊन पोहोचला आहे। तर मानखटाव भागामध्ये 42 अंशापर्यंत तापमानाचा पारा पोहोचला आहे। विशेष म्हणजे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये देखील तापमानाचा पारा हा 34.5 अंशावर जाऊन गेला आहे। त्यामुळे सोलापुरातल्या वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवरती आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि सोलापूर जिल्हा रुग्णालय आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उष्माघात कक्ष स्थापन करण्यात आलाय। अतिदक्षता विभाग आणि जनरल वॉर्डातही बेडही उष्माघात रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले। मागील आठवडाभरापासून तापमान 40 अंशांच्या पुढे कायम असून काल यंदाच्या मोसमातील सर्वाधिक 43.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली। उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे जिल्ह्याला येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय आणि नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाने केलंय। उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी याबद्दल आरोग्य विभागाकडून मार्गदर्शनही करण्यात आलंय। सध्या ऊन खूप जास्त आहे आपल्या जिल्ह्यामध्ये। मला वाटतं कालचं तर 43 डिग्री सेंटीग्रेड होतं। तर अशा वेळी नागरिकांनी पहिली काळजी घेणं, उन्हात जाणं टाळलं पाहिजे। जे काही कामं असतात आपली घरगुती, घराच्या बाहेरची, शेतामधली ही मॉर्निंग आणि इव्हनिंग आवर्स म्हणजे साधारण 11 ते 4 पर्यंत उन्हात फिरणं पूर्णपणे टाळलं पाहिजे। आपल्या शरीराला पाण्याची खूप गरज असते। समजा एक हाईट वेटनुसार 3.5 वगैरे असेल तर ते एक्सटेंड होऊन आपण 5-5.5 लिटरपर्यंत पाणी पिलं पाहिजे। फारच उन्हात जायची वेळ आली तर आपलं डोकं कव्हर केलेलं असलं पाहिजे, डोळे कव्हर केलेले असले पाहिजे आणि आपल्यासोबत पाणी कंटिन्युअसली पाहिजे। धुळे जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंशांवर पोहोचलाय। त्याबरोबर उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते। त्यामुळे अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होतो। वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे आणि तापमानामुळे विद्युत रोहित्र गरम होतात आणि तांत्रिक बिघाड होऊन वीज पुरवठा खंडित होत असतो। यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशन इथे विद्युत रोहित्र थंड राहावं, त्यात तांत्रिक बिघाड होऊ नये म्हणून कूलर लावण्यात आले। धुळे शहर आणि ग्रामीण भागात असलेल्या 36 सबस्टेशन्सवरती 106 कूलर्स लावण्यात आले।
2 दिवसांपासूनच्या शटडाऊनमुळे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागात पाण्याची समस्या भेडसावतीये. त्यामुळे मोठ्या संख्येनं साकेत परिसरात ठाणे महापालिकेच्या वतीने टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. 700 ते 1000 रुपयांच्या घरात ठाणे महानगरपालिका टँकर ट्रान्सपोर्टला पाणी दिलं जातं. शटडाऊनमुळे अनेक गृहसंकुलाला पाण्याचा फटका बसत असल्यामुळे जास्तीत जास्त पाणी ठाणे महानगरपालिकेने द्यावं अशी मागणी सुद्धा अनेक ठिकाणहून होताना पाहायला मिळतेय. दिवसाभरामध्ये शेकडो टँकर पाणी भरताना साकेत परिसरात दिसतायत. जळगावमध्ये कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आसोदा गावात अजूनही पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. राज्यभरात घराघरात शुद्ध पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोट्यावधी रुपये खर्च करत असताना आजही आसोदा गावात पिण्याचं शुद्ध पाणी मिळत नाही. आजही पिण्याचं पाणी गावाबाहेरून किंवा विकत घ्यावं लागतं. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठा रोष आहे. गावात कधी 8 तर कधी 15 दिवसांनी होणारा पाणी पुरवठाही पिण्यायोग्य नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनीही गावासाठी निधी मंजूर केला असला तरी कर्मचारी संख्या मर्यादित असल्यामुळे ते पाणी पुरवठा गांभीर्याने करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला चटके मग मिळते भाकर, ह्या बहिणाबाईंच्या कविता सगळ्या राज्यभर गाजलेल्या होत्या आणि त्याच बहिणाबाईंच्या माहेरामध्ये आपण आहोत. बहिणाबाईंच्या काळामध्ये असलेली पाणी टंचाई आज देखील स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर असल्याचं पाहायला मिळतं. या गावामध्ये पिण्याचं पाणी देखील शुद्ध मिळत नाही अशा तक्रारी या ग्रामस्थांनी दिलेल्या आहेत. केवळ पाणी टंचाईच नव्हे तर सामाजिक प्रश्न देखील या पाणी टंचाईनं उपस्थित केलेला आहे. त्याच्या पाठीमागील कारण म्हणजे गावात पाणी नाही तर मुली द्यायला कोणी तयार नाही आणि अशा अनेक समस्यांना सामोरं जात हे गाव पाणी टंचाईचा सामना करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण बघू शकतो की कशा पद्धतीमध्ये या आसोद्या गावामध्ये प्रत्येक घराच्या बाहेर आपल्याला अशी पाणी साठवण करण्याची यंत्रणा बघायला मिळेल. अनेक ड्रम या ठिकाणी भरलेले मिळतील. मात्र पिण्याचं पाणी पिण्याचं पाणी नळाला येत नाही आणि त्यामुळे खरं तर अनेकांना 20 रुपयाचा रोजचा खर्च हा जारसाठी घ्यावा लागतोय. अनेकांना गावाच्या बाहेरनं शेतातनं पाणी आणावं लागतं आहे आणि अशा प्रकारची गंभीर परिस्थितीला या ग्रामस्थांना जावं लागतं आहे. कोट्यावधी रुपये शासनाच्या वतीनं पाणी पुरवठ्यांवरती योजनेवरती खर्च केले जातात. मात्र आजही आपण बघू शकतो की कशा प्रकारे आसोदा गावात पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरं जावं लागतं आहे. शुद्ध पाण्यासाठी वणवण फिरावं लागतं आहे. चंद्रशेखर नेवे, ABP माझा, जळगाव. स्वयंपाक होत नाही त्या पाण्यानं, चहा बी होत नाही, चहा नासून जाते आणि बाहेरून आणावं लागतं. आमच्या गावामध्ये 15 दिवसांनी पाणी येतं, पण सांडपाणी येतं, पिण्याचे पाणी नाही आहे. एकदम मळकं पाणी येतं. हां, पिण्याचे पाणी गोड नाही आणि मैका येतं. पिण्याचं पाण्याचं काय करता तुम्ही? आम्ही बाहेरून आणतो पिण्याचं पाणी. खूप घाण पाणी येतं नळाला. कधी कधी तर गटाराच्या पाण्याचा वास येतो. आम्हाला बाहेरून पाणी आणावं लागतं, नाही तर मग जार घ्यावा लागतो. भाज्या कोणत्याच भाज्या शिजत नाही. नळाला आलेल्या पाण्यात भाजी शिजत नाही? नाही, नळाच्या पाण्याने भाजी शिजत नाही. आम्ही जार आणतो किंवा शेतातून पाणी आणतो. वाशिम जिल्ह्यात यंदा पाणी टंचाईचं सावट गडद झालंय. वाढत्या तापमानामुळे लघु आणि मध्यम प्रकल्पातील जलसाठा झपाट्याने कमी होतोय. तब्बल 229 गावं टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहे. या संकटावर मात करण्यासाठी प्रशासनाने 2,74,00,00,000 रुपयांचा कृती आराखडा तयार केलाय. टँकरने पाणी पुरवठा, विहिरींचं अधिग्रहण आणि नळ योजनांची दुरुस्ती अशा विविध उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. कोकणातील आंबा उत्पादक शेतकरी यंदा दुहेरी संकटात सापडलेत. वातावरणातील बदलानंतर आता उष्णतेच्या लाटेचा फटका हापूस आंब्याला बसतोय. वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात फळगळ होताना दिसतेय. त्यामुळे उत्पादन, दर्जा आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते. सिंधुदुर्गामधील मालवण तालुक्यातील काही बागांमध्ये हजारो आंबे गळून पडलेत. पुढील काही दिवस उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा असल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. आता तोंडाशी आलेला म्हणजे अक्षरशः काढणीला आलेला आंबा आज भाजून पडला आहे. त्याच्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही आणि पूर्णपणे त्याच्यात नुकसान झालेलं आहे. जवळजवळ आज 10 ते 15,000 आंबा फळ एवढ्या मोठ्या प्रमाणात खाली पडलेलं आजच्या 2 दिवसामध्ये पडलेलं आहे. पुढची बातमी बघूयात. गोरेगाव नेस्को सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचा ओव्हरडोस झाल्यामुळे दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील तरुणांची माहिती ABP माझाच्या हाती लागली आहे.
मृत्यू झालेली तरुणी मूळची लखनौची असून सध्या ती चर्चगेट परिसरात राहत होती, तर मृत्यू झालेला मुलगा मूळचा दिल्लीचा असून तो सुद्धा चर्चगेट परिसरात राहायचा. हे दोघेही चर्चगेटमधील वसतिगृहात राहत होते. ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे अत्यवस्थ झालेली तरुणी ठाण्याची होती अशी माहिती आहे. हे तीनही विद्यार्थी नामांकित मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिक्षण घेत होते. गोरेगावमधल्या याच नेस्कोमधल्या वादग्रस्त म्युझिक कॉन्सर्टचं रेट कार्ड एबीपी माझाच्या हाती लागलंय. म्युझिक कॉन्सर्टचं सर्वात महागडं तिकीट 3 लाख रुपयांपर्यंत असल्याची माहिती आहे. म्युझिक कॉन्सर्टचे दर 1.25 असूनही कॉन्सर्टला तोबा गर्दी होती. या कॉन्सर्टचं स्टेज टेबलचे दर तब्बल 3 लाख रुपये होते, तर व्हीआयपी टेबलचे दर 1 ते 1.5 लाखांच्या घरात होते. मुंबईतल्या गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने दोघांचा मृत्यू झाला. वादाच्या भोवऱ्यात सापडलेलं नेस्कोतील म्युझिक कॉन्सर्ट हे खरंच कॉन्सर्ट होतं की रेव्ह पार्टी असा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय. कारण कॉन्सर्टनंतर सोशल मीडियावर ही रेव्ह पार्टी असल्याची चर्चा रंगली आहे. कॉन्सर्टचं ऑफ रेकॉर्ड प्रमोशन हे रेव्ह पार्टी असंच झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कॉन्सर्टनंतर अर्धनग्न अवस्थेत बेभान तरुणांनी गोंधळ घातल्याचंही दिसतंय. तसंच तरुणांचा गाड्यांच्या टपावरती नाचतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय. गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये झालेल्या 9x9 कॉन्सर्टमध्ये नो कॅमेरा पॉलिसी लागू होती. कॉन्सर्टसाठी आलेल्यांना मोबाईलवरील कॅमेऱ्यावर लावण्यास स्टिकर लावायला दिले होते. कॉन्सर्ट परिसरात फोन कॅमेऱ्यावरती बंदी होती. तशा सूचना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती देण्यात आल्या होत्या. त्याचसोबत कॉन्सर्ट परिसरातही अशा सूचना लावण्यात आल्या होत्या. फोन कॅमेऱ्यावरील स्टिकर काढले तर बाहेर काढण्यात येईल असं सक्तपणे सांगितलेलं होतं. अशा सूचना करणाऱ्या पोस्ट सध्या सोशल मीडियावरती डिलीट केलेल्या आहेत. तसंच काही सोशल अकाउंट्सवरनं सुद्धा बंद करण्यात आलेलं आहे. फोन कॅमेऱ्यावर बंदी का घातली असे अनेक प्रश्न त्यामुळे विचारले जात आहेत. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर ऑरी सुद्धा गोरेगावातल्या म्युझिक कॉन्सर्टला उपस्थित होता. पार्टीत सहभागी झाल्याचा ऑरीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय. या व्हिडिओमध्ये ऑरी नाचताना दिसतोय. दरम्यान याआधी एका ड्रग प्रकरणामध्ये मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ऑरीची चौकशी केली होती. गोरेगाव नेस्को म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसने झालेल्या दोघांच्या मृत्यू प्रकरणात मोठी माहिती आहे. तरुणांना कुरिअरद्वारे ड्रग पुरवले गेले होते असं तपासात उघड झालंय. एका ॲपच्या माध्यमातून आरोपी आनंद पटेल ड्रग्स पुरवत असल्याची माहिती अटक करण्यात आलेल्या प्रतीक पांडेने पोलिसांना दिली आहे. गोरेगावमधल्या नेस्को सेंटरमध्ये ड्रग पार्टी प्रकरणामध्ये लायझनिंग करणारा इंद्रजित सिंह याला तात्काळ अटक करण्याची मागणी मनसेने केली आहे. या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्टच्या नावाखाली ड्रग्स पार्टीची परवानगी सुद्धा इंद्रजित सिंग यांनी घेतली असल्याची माहिती समोर आली आहे. इंद्रजित सिंग हा मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचं नाव सांगून परवानगी घ्यायचा. सध्या इंद्रजित सिंग हा फरार असून त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी मनसेने केली आहे. नाशिकमधील नामांकित कंपनीतील कथित लैंगिक अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणात महत्त्वाची घडामोड समोर येते आहे. या प्रकरणातील महिला आरोपी अश्विनी चेनानीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. कंपनीत ऑपरेशन मॅनेजर पदावरती कार्यरत असलेल्या या आरोपीने पीडित महिलांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आलाय. नाशिकच्या नामांकित कंपनीमध्ये महिलांवर लैंगिक अत्याचार प्रकरणी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक शहर पोलिसांमध्ये 9 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्याच्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न, धार्मिक भावना दुखावणं व कार्यालयाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचार या सदराखाली गुन्हे दाखल आहेत. यामध्ये एका पुरुष तक्रारदारांनी धार्मिक भावना दुखावणे व धर्मांतराचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल केलेला आहे. एका महिला पीडितांनी नोकरी लावून देतो व लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार तसेच धर्मांतराचा प्रयत्न व धार्मिक भावना दुखावणे व तसेच ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. इतर गुन्ह्यांमध्ये 4 महिलांनी सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत आणि 3 महिलांनी रिलिजियस हॅरॅसमेंट म्हणजे धार्मिक भावना दुखावणे आणि लैंगिक अत्याचार सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्क प्लेस या सदराखाली गुन्हे दाखल केलेले आहेत. बुंदू अशोक खरात याची आज एसआयटीकडनं 6 तासांपासून चौकशी सुरू आहे. 4थ्या गुन्ह्यात खरातला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तसंच अशोक खरातचे कोणकोणत्या अधिकाऱ्यांसोबत संबंध होते याचा तपास सध्या एसआयटीकडनं सुरू असल्याची माहिती आहे. तसंच या प्रकरणात आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यताही व्यक्त केली जाते.
31 मार्चला शिर्डी पोलीस ठाण्यात बोंधू अशोक खरातसह पत्नी कल्पना खरात विरोधात जमीन खरेदी प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी 2 आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून कल्पना खरात फरार आहे। या जमीन विक्री प्रकरणी ज्या 2 राष्ट्रीयीकृत बँकातनं व्यवहार करण्यात आले त्या खात्यांची चौकशी आता शिर्डी पोलिसांनी सुरू केली आहे। या 2 खात्यातून आतापर्यंत 17 कोटींहून अधिकचा व्यवहार झाल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। याबाबत आता शिर्डी पोलिसांनी आयकर विभागाशी पत्रव्यवहार केलाय। नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वरच्या बहुचर्चित दर्शन काळाबाजार प्रकरणामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे। विश्वस्त पुरुषोत्तम कडलग यांचे 2 पुतणे अभिषेक कडलग आणि ओम कडलग यांना त्र्यंबकेश्वर पोलिसांनी अटक केली आहे। पुतण्यांच्या माध्यमातून एजंटकडनं पैसे घेऊन भाविकांसाठी व्हीआयपी दर्शनाची व्यवस्था केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात पुरुषोत्तम कडलगला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आणखी कोणकोणते साथीदार आहेत याचा पोलिसांकडनं तपास सुरू आहे। अमरावतीतल्या परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली। सहाय्यक पोलीस अधीक्षक आणि अचलपूरचे उपविभागीय पोलीस अधीक्षक शुभम कुमार यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली। 10 पोलीस अधिकारी आणि 36 अंमलदारांचा या विशेष तपास पथकात समावेश आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनीही एसआयटी स्थापन केली आहे। अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातला आरोपी अयान अहमद याच्या घरावर अचलपूर महानगरपालिका पोलिसांकडनं बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे। आरोपीच्या घराचा काही भाग अतिक्रमित असल्यानं कारवाई करण्यात आल्याचं नगरपालिकेने सांगितलंय। त्यानुसार आज आरोपीच्या घरावर बुलडोझर कारवाई करण्यात आली। दरम्यान सध्या आरोपीच्या घराला कुलूप आहे आणि सर्व कुटुंबीय गायब असल्याची माहिती आहे। दरम्यान परतवाड्यातील आरोपीप्रमाणेच अशोक खरातच्या घरावरही कारवाई करायला हवी अशी मागणी काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली आहे। तर खरातच्या फार्म हाऊसवर बुलडोझर कधी चालवणार असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केलाय। मग आता हे घर तोडतायत तर त्या खरातचं घर अजूनपर्यंत का तोडलं गेलेलं नाही? त्या खरातचं घरही तोडलं गेलं पाहिजे। त्या ठिकाणी ती खरातची बायको जी गायब झालेली आहे तिलाही शोधून आणली पाहिजे, तिलाही जेलामध्ये डांबली पाहिजे। आणि त्यांचे जे कोण एजंट लोक होते ते आता असं म्हणतायत की आमच्यावर काही कारवाई नाही, हे नाही, ते नाही, ते नाही, त्यांच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे। मी आज अमरावती परतवाड्याची बातमी बघताना बघितलं की परतवाड्यातला जो आरोपी आहे त्याच्या घरावर बुलडोझर चालवला गेला। अभिनंदन आहे तुमचं, चांगली गोष्ट आहे। पण परतवाड्याच्या लैंगिक शोषण प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवणारं सरकार खरातचा आलिशान फार्म हाऊस कुणाच्या आशीर्वादानं टिकलाय हे सांगणार आहे का? परतवाड्यात ज्या तत्परतेने बुलडोझर लावलाय तो लावायलाच हवा, चांगलं झालं। पण तसाच बुलडोझर खरातच्या फार्म हाऊसवर कधी लावला जाणार आहे हा मूळ प्रश्न आहे। फक्त खरातच्याच फार्म हाऊसवर का हा बुलडोझर चालवावा? खरातशी आर्थिक संबंध असणाऱ्या चाकणकरांच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तिथे सुद्धा बुलडोझर चालवला गेला पाहिजे।